मित्रांनो, विषय आहे पेरू लागवडीचा. तर मित्रांनो, मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी पेरूचे बाजार पडले होते. पेरू ₹10, ₹20 आणि ₹30 किलोच्या पुढे पेरूचे बाजार नव्हते मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी, म्हणजे आता 2025, 2024, 23. तर अशी कंडिशन बाजाराची पडल्यामुळं पेरूच्या बागांकडे लोकांचं दुर्लक्ष झालं आणि त्यावेळेस जवळजवळ 50% लोकांनी पेरूच्या बागा नष्ट केल्या, म्हणजे काढून टाकल्या. आणि रविराज साबळे यांच्या स्वतःच्या नर्सरी आहे, त्याची कन्सल्टन्सी आहे, म्हणजे तो मार्गदर्शन करतो पेरू कसा लावायचा, कशी जमीन निवडायची वगैरे वगैरे. हा त्याचा एक व्यवसाय आहे, त्याला एक मीडियाचं माध्यम आहे, साधन आहे. तर मला सांगा, जर प्रत्येकाने घरोघरी जर पेरू लावले, प्रत्येकाच्या शेतकऱ्यांनी जर पेरू लावला तर खरोखर पैसे भेटतील का? आत्ता सध्या पेरूचा मार्केट चालू आहे ₹70, ₹80 हा होलसेलचा रेट झाला आहे. आणि आत्ता सध्या पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं पेरूची लागवड थोडंसं थांबलेलं आहे. पाऊस जर झाला तर भरमसाठ प्रमाणात पेरूची लागवडी होणार आहे. आणि पेरूच्या लागवडीत झाल्यानंतर परत पेरूचे बाजार 2-3 वर्ष पडणार आहेत. कारण पेरूचे बागवड तैवान पिंक, व्हेनआर, रेड डायमंड हे पेरू फक्त 5 ते 6 वर्ष चालतात. यानंतर त्याला निमोटेड रोग येतो, पेरू त्याच्यात सक्सेस होत नाही. मग परत शेतकऱ्याचं 2-3 वर्ष नुकसान होणार. आणि कोणाच्या सांगण्याहून, माझ्या सांगण्याहूनसुद्धा सोडून द्या किंवा रविराज साबळेच्या सांगण्याहून सोडून द्या, तुम्ही प्रत्यक्ष लागवड किती, काय किती, थोडं फिरा, थोडा अंदाज घ्या. नाही तर परत पेरूच्या लागवडीला खर्च खूप असतो. पेरूचे रोपं महाग भेटतात, ठिबक आली, या सगळ्याचा खर्च खूप येतो. पेरूला फॉर्म बसायला खूप पैसे लागतात, पेरूला फवारणी खूप लागतात, खतं लागतात. आणि जर बाजार त्याचा ₹20 असेल तर पेरू हा परवडत नाही. आत्ता तरी बाजार खूप असले, जर लागवडी झाल्यानंतर आता भरमसाठ लागवडी होणार. कारण की रविराज साबळे पाटील मीडियामार्फत 50 लाख झाले, 40 लाख झाले, पैसे ऐकला माणूस लगेच लागवड करतो. स्वतः काही अभ्यास करीत नाही. रविराज साबळेचा पाटलाचा फायदा काय होतो? स्वतःची नर्सरी असल्यामुळे त्याला फरक पडत नाही. तो नर्सरी अतिशय पैसे कमवून बसला आहे. सोशल मीडिया माध्यमातून त्याला पैसा भेटतो आहे आणि त्याची नर्सरी असल्यामुळे त्याला पैसा भेटतो आहे. आणि लावलेल्या बागांना गायडन्स करायचा पैसा भेटतो आहे. तो वैयक्तिक कमवणार आहे, लोकांना तो चांगला वाटतो आहे. पण मला सांगा, जर सगळ्याच लोकांनी पेरू लावले, 50-50 लाख रुपये ऐकून एका एकराची 2 एकराची, एवढं शक्य नाही आहे. कारण की जर सगळ्यांनीच पेरू लावले तर पेरूचा बाजार ₹5 किलो आणि ₹10 किलो येऊ शकतो. सध्या फक्त लागवडी थांबलेल्या आहेत पेरू पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे. जर पाऊस झाला आणि तितक्या लागवडी होणार आहेत पेरूच्या भरमसाठ. आणि बघा तुम्ही, 2 वर्षांनी पेरूचा बाजार परत ₹20, ₹10 येईल. कारण की हे मीडियावाले, हा पेरू लावणारा रविराज साबळे यांच्यामुळं मार्केट हस्तांतरण होतं आहे. काही लोकांना कळत नाही, काही लावा, एवढे पैसे होतात, लोक ऐकतात, मागाचे रोपं आणतात, खर्च करतात, परत तोट्यात जातात. तर मला यासाठी व्हिडिओ बनवत आहे का पेरू लावताना आता सध्या रेड डायमंड झाले, रेड डायमंड पेरू, तैवान पिंक पेरू, व्हेनआर पेरू. तर तैवान पिंक पेरूचं उत्पन्न जास्त आहे, रोगाला बरी कमी पडतो. आणि रेड डायमंड हे जे पेरू आले आहेत यांचा यांना एका झाडाला फळाची संख्या कमी येते. म्हणजे बाजार जरी चांगला असला तर फळाची संख्या कमी आहे, थोडा खर्च जास्त आहे, थोडं जास्त जपावं लागतं. याचाही विचार करा, कोणती जात लावा. विनाकारण जास्त मागाचे पेरूचं रोपं आणू नका, याच्याकडे लक्ष द्या. विनाकारण नाही तर आता चालेल, रेड डायमंडची हवा चालली, ₹140 तुम्ही पेरूचे रोपं घेतील तर तुम्ही नाक तोटा करू नका घेऊ. स्वतः वैयक्तिक अभ्यास करा. माझ्या सांगण्याहून किंवा रविराज साबळेच्या सांगण्याहून तुम्ही पेरूच्या बागा लावा, अगर लावू नका हे मी म्हणत नाही. पण स्वतः काहीतरी अनुभव घ्या, 4 लोकांच्या बागा बघा, त्यांचं काय म्हणणं आहे ते बघा, याला खर्च किती आहे, काय किती आहे, किती दिवस पेरू टिकतो, त्याला कोणती औषधं लागतात, याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मग पेरू लावा. नाही तर याचे 50 लाख झाले म्हणून तुम्ही 50 लाखाचा बाग लावला तर तुमचे 5 लाखसुद्धा किंवा 5,000सुद्धा व्हायचे नाही. अशी कंडिशन शेतीमध्ये आहे. शेतीमध्ये कोणाचं तुम्ही यूट्यूबला बघितलं किंवा कोणाचे लाईव्ह क्लास बघितले,
प्रत्येकाच्या जमिनीत, प्रत्येकाच्या पिकावर, प्रत्येकाच्या याच्यावर पडणारे रोग वगैरे असतात. स्वतः कृती केल्याशिवाय समजत नाही. स्वतःला त्या झाडापाशी जावं लागतं, झाडापाशी जाऊन बोलावं लागतं. तो काय झाड आपल्याला सांगतं काय 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 गोष्टी कमी पडतात. तुम्ही ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन माहिती घेऊन शेती होत नसती. शेती बांधव बसल्याची नसते. शेती हा स्वतः तिथं कसणाऱ्याची असते. म्हणून तुम्ही लाईव्ह कोणाचे व्हिडिओ बघून काही ठरवू नका. स्वतः अभ्यास करा, मग शेती करा. नाहीतर तुम्हाला वाटतं मी तिचे क्लास रविवार सकाळची क्लास लावली आणि मी आता ड्रॅगन फ्रूट लावतो, मी शेवगा लावतो. शेती खूप सोपी आहे, किचकट नाही आहे, पण त्याच्याकरता तुम्हाला रोज त्या झाडापाशी जावं लागतं. ते ऑटोमॅटिक तुम्हाला सगळं सांगतं काय झालं काय नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, माझं ऐकू नका किंवा आणखी कोणाचं ऐकू नका, पण तुम्ही स्वतः आधी अनुभव घ्या, 4 बागा फिरा, होण्या खर्च पैसे जाईल तर काही अडचण नाही. आणि सगळ्यात दिसतं पेरूच लावू नका, कारण पेरूचं ऐकणं सगळ्यात सध्या जास्त लागवड होती पेरूची. 2020 साली मी स्वतः आमच्या गावामध्ये अक्षय ट्रकभर सीताफळाची लागवड यायची. सीताफळाची इतकी रोपं आली 2020ला कोरोनाच्या काळात इतकी लागवड झाली, ट्रकने रोपं यायची आमच्या भागामध्ये. तर आता सीताफळाची बाग लोकांनी काढून टाकलेत. आज माझं 5वं वर्ष 6वं वर्ष चालू आहे. म्हणावं असं उत्पन्न येत नाही. त्याला ताण देऊन जर बाग लवकर झाला तर त्याला कळी सेट होत नाही. आणि आता इतकी लागवड आहे तिथेसुद्धा बघा 30-40 रुपये किलो आहेत, परवडत नाही. त्यापेक्षा मग कांदा पीक घेतले परवडते, तिचे पैसे जास्त होतात. म्हणून त्यावेळेससुद्धा इतक्या लागवडी झाल्या, त्यावेळेस लागवडी झाल्यानंतर न सर्वांनी पैसे कमावला. आता तशीच पेरूचं कंडिशन चाललेली आहे. म्हणून पेरूचं सुद्धा असंच होऊ शकतं असं मला वाटतं. म्हणून तुम्ही विचार करून लागवडी करा मित्रांनो. धन्यवाद.